तर आज खोडं तोडता असं काय झालं असं का बा तुम्ही त्याचा विचारही पण नसन केला. पण तुम्ही असं म्हणता काय पाहू नका मी सर्व तुम्हाला पहिले पण सांगतो तोपर्यंत तुम्ही घ्या आपल्या आयडीला फॉलो करून. तर काय म्हणता पोट्टे सकाळी मी नित्या आणि दादा निघलो वावर जाण्यासाठी कारण आज जाणे होते आपल्याला वावरामध्ये भंगार घरी. वावरात आल्याच्यानंतर पहिले इकडे इंजिन पाहिजे आलो. इंजिन घेतलं रप्पा खोलून काढलं त्याच्या झालं दोन्ही किडने पेट. मग त्याला घेऊन जात होतं आपल्याला भंगारमध्ये. मग रप्पा पाईप गेप खोलली ते घेऊन आलो इकडं. मग गोगोंत डायरेक्ट पाईपाचं हेच काढून ठेवलं तर दादान रपकन आणि पाईप घेतला कमून आणि तिथून इकडे इंजिन काढलो. इंजिनचे घेतले 4-5 नंतर काढून दिलं जराचं पुढे घेऊन आलो आणि मग गाडी घेतली जराशी मागं. मग इकडला भंगार घेतलं गाडीमध्ये रप्पा टाकून 4-5 जणांना आणि फक्त आता इंजिन टाकायचं होतं गाडीमध्ये. आता ते घेतलं इंजिन गाडीमध्ये टाकून आणि गाडी चालली गेली घराकडं. मग नंतर मोठ्या म्हणे आपण नंतर जाऊ म्हणे घराकडे होईल तर आपल्या ड्रामाचं काम खतम करून घेऊ म्हणे म्हणजे उद्या ड्राम लावणेच राहते म्हणलं. बरं ठीक आहे. पहिले तर मोठ्या आपण ते ड्रामाचं पहिले घासून घेतलं. मग त्यानंतर पेंट देऊन दिलं त्या ड्रामाला आणि मग त्याच्यानंतर एमसील घेतलं. एमसील दिलं ड्रामाच्या चारही भोवताल फिरून म्हणजे काही लिकेज झाली त्यानं होत नाही. मग ड्राम उचलून गेलो सर गिट्टी पैसे दिले त्याला वायवासाठी ठेवून. मग हे पाणी होते खुले दिले पॅक करून आणि सर घेऊन आलो गाडी पैसे गाडीच्या बिलवून सर निघून आलो घराकडं. संध्याकाळी टाइमला एक कुठं टाकले खांद्यावर आणि त्याला घेऊन निघलो पेटीकडे जाण्यासाठी कारण आता काकात लग्न त्यासाठी आपल्याला खोडं गिडे तयार ठेवलं कारण जर गॅस नाही सापडलं काका तर राजा एक तर गॅसला आहे म्हणते आता बंदी. मग कुऱ्हाड देऊन दिली पोट्ट्यापाशी आणि पोट्टे बिले खोडं तोडसाठी तेवढं तसे ते पाहू म्हणे मला तर कॅमेरा राजा त्या व्हिडिओमध्ये. मी म्हणलं बरं ठीक आहे म्हणलं तुमच्यासाठीच तर करणे म्हणलं. मग त्याला पण आपल्या व्हिडिओमध्ये घेऊन घेतलं. तर पोट्टे आजच्यासाठी एवढंच उद्या पण पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आयडीला आत्ताच फॉलो करून घ्या.